मराठा साम्राज्याने आटकेपार झेंडे रोवले. मराठा साम्राज्याचा जाज्वल्य इतिहास आजपर्यंत आपण पाठ्यपुस्तकांमधून शिकत आलो आहोत. पण हाच इतिहास NCERTच्या पुस्तकांमधून पुसण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या प्रयत्नाच्या विरोधात आता राजघराणे उभे ठाकले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे समजावून घेऊयात. NCERTच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हा काढून टाकण्यात आला होता. राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनानंतर आणि काही आक्षेप घेतल्यानंतर हा नकाशा काढून टाकण्यात आला होता. या निर्णयानंतर महाराष्ट्रात रोष व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राच्या अधिवेशनात देखील या विषयावर चर्चा झाली होती. यानंतर राज्याचे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी NCERTशी पत्रव्यवहार करून योग्य तो पाठपुरावा केला जाईल असं म्हटलं होतं, असं आश्वासन सुद्धा दिलं होतं. यानंतरही हा नकाशा हिंदी त्याचबरोबर इंग्रजी आणि उर्दूच्या पाठ्यपुस्तकांमधनं काढून टाकण्यात आलाय. या विरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नागपूरचे राजे मुधोजी राजे भोसले, सिंदखेड राजाचे शिवाजी दत्तात्रय राजे जाधव आणि रायगडचे राघोजी राजे शहाजी राजे आंग्रे यांनी ॲडव्होकेट आशिष गायकवाड यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून NCERTने 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्याच्या निर्णयाला चॅलेंज करण्यात आले. NCERTचा निर्णय हा एकांगी, अनियंत्रित आणि कुठलीही प्रक्रिया पार न पडता घेतला असल्याचं या याचिकेमध्ये म्हणण्यात आले. या याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे हा नकाशा हळूहळू हिंदी, उर्दू आणि त्यानंतर इंग्रजी पाठ्यपुस्तकांमधनं देखील वगळण्यात आलाय. ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या काळात कुठलीही पब्लिक नोटीस न देता, कुठलीही प्रक्रिया पार न पाडता हे करण्यात आलंय. NCERTने 11 ऑगस्ट 2025ला राजस्थानमध्ये झालेल्या आंदोलनानंतर एक कमिटी स्थापन केली होती. परंतु या कमिटीने कुठलाही रिव्ह्यू न घेता, त्याचबरोबर गजानन मेहेंदळे यांच्या निधनानंतर रिकामी झालेली जागा न भरता हा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता NCERTचा निर्णय मागे घेण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणावर ॲडव्होकेट आशिष गायकवाड काय म्हणालेत ते पाहूया. या PIL आपल्याला माहिती आहे की NCERTने CBSEच्या 8वीच्या पुस्तकातून हिंदी, इंग्लिश व उर्दू माध्यमातला हा जो मराठ्यांचा इतिहासाचा जो मॅप आहे, नकाशा आहे, हा काढण्याचा तिथे घाट घातला आणि तो काढलेला आहे. यासाठी त्यांनी ज्या तक्रारी किंवा ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या त्या कुठेही ऑन रेकॉर्ड कन्सल्टेशनसाठी, ऑब्जेक्शनसाठी कोणाच्या पुढे, महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या त्यांच्यापुढे कोणाच्याही पुढे ठेवल्या नाहीत. परस्पर हा असा गैरसंवैधानिक निर्णय त्यांनी घेतलेला आहे असं आमचा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. या सर्व प्रकरणामध्ये आपल्याला एक लक्षात येईल, नुकसान नुसतं मराठ्यांचं. मराठा म्हणजे या 18 पगड जाती, 12 बलुतेदार या सर्वांनी ज्यांनी या रयतेच्या राज्यासाठी जे शिवरायांनी आऊ जिजाऊनी शहाजीराजेंच्या स्वप्नातलं, त्यांच्या मनातलं ज्यांनी संकल्पित केलं होतं हे स्वराज्य 1630 नंतर, त्यांच्या जन्मानंतर साधारण 1818पर्यंतच्या इतिहासाबद्दलचा हा एक मिडिव्हल आणि एक अर्ली मॉडर्न हिस्ट्रीचा हा एक अविभाज्य अंग आहे. हे सत्य आहे आणि सत्य समजणं हा संवैधानिक घटनात्मक अधिकार, घटनादत्त अधिकार प्रत्येक नागरिकाचा आहे. तो प्रोटेक्ट करणं, तसं त्या पद्धतीचं शिक्षण देणं, तशा पद्धतीचं शिक्षण मायनॉरिटीमध्ये उर्दू शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी तो असणं, हा भाग बेसिक स्ट्रक्चरचा आहे. प्रिएम्बलचा भाग जर तुम्ही पाहिला, ज्याच्या आधारावर प्रिएम्बल बनवलं गेलं, या देशाचं जे संविधान आहे, या देशाचं संविधान अचानक आलेलं नाही. त्यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं जे प्रिएम्बल आहे किंवा पंडित नेहरूंनी जे लिहिलेलं प्रिएम्बल आहे, की जी कविता आहे, जी प्रिएम्बल म्हणून आज आपण सगळे वाचतो, ओळखतो, बघतो, सगळ्यांना सांगतो, जगाला अभिमानानं सांगतो, तर ते संविधान असं अचानक आलेलं नाही. त्याचं प्रिएम्बल असं अचानक आलेलं नाही. त्याचा ब्रेस हा रयतेचं राज्य, शिवरायांनी जो स्वराज्यासाठी विचार केला, हे राज्य प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक बाळाचं, महाराष्ट्रात देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं त्यांना वैयक्तिक वाटलं पाहिजे. मानवतेच्या आधारावर चालणारं हे राज्य आहे आणि त्याच आधारावर या पूर्ण घटनेकडे बघितलं तर हा अशा एकतर्फी पद्धतीने NCERTने अकॅडमिक इयर 26-27मध्ये हा काढण्याचा जो घाट घातलेला आहे काही थोड्याशा तक्रारीवरून, तर ते चुकीचं आहे असं आमच्या
याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे. याचिकाकर्ते तुम्हाला माहिती असेल, हे महाराष्ट्रातल्या चांगल्या नामांकित अशा रॉयल फॅमिलीशी रिलेटेड आहेत. जसं की आपण रघुजीराजे भोसले यांच्या घरातले, नागपूरची जी क्लान आहे, फॅमिली आहे, त्यातले राजे मुदोजीराजे भोसले, त्यानंतर जिजाऊ ज्या राजमाता आहेत आमच्या छत्रपती शिवरायांच्या, त्यांच्या घरातले राजे शिवाजीराजे जाधव, सिंदखेड राजा बुलढाणा, त्याच्यानंतर रघुजीराजे शहाजीराजे आंग्रे, ज्यांनी या रयतेच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी त्यांच्या लढवय्य कुशलतेने हा संपूर्ण कोकण प्रदेश असेल, महाराष्ट्र असेल, यामध्ये त्यांचं शौर्य गाजवलं. त्या फॅमिलीचे हे रघुजीराजे आंग्रे असे, आणि मालुसरेंच्या घरातले सुद्धा तानाजी मालुसरे, ज्यांनी या सिंहगडसाठी आपल्याला माहिती असेल, ज्याच्यावर आपला एक नवीन पिक्चर पण आपण बघितला. तर या अशा चांगल्या लोकांसाठी, ज्यांनी हे रयतेच राज्य असावं, जे शिवरायांच्या विचारावर हे चालणारं राज्य आहे आणि संविधानाचा धागासुद्धा तिथून येतो, तर तो टिकवण्याचा इतिहास असणं, इतिहास मान्य करणं, आणि इतिहास ही एक डिग्निटी आहे, प्रत्येक व्यक्तीची ती डिग्निटी आहे, आणि जाणून घेणं हा प्रत्येक नागरिकाचा, विद्यार्थ्याचा अधिकार आहे. असा विद्यार्थ्याचा अधिकार एकतर्फी पद्धतीने काढून घेणं माझ्या दृष्टिकोनातून विद्याजी चुकीचं आहे, गैरवाजवी आहे, संविधानिक आहे, असंविधानिक आहे. आणि असा पद्धतीचा नकाशा एकतर्फी NCERTने काढून घेणं हे प्रत्येक मराठा माणसाच्या ज्यांनी या देशासाठी, या रयतेच्या राज्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवरायांच्या विचारावर आपलं बलिदान दिलं, आपलं रक्त सांडलं, त्यांच्या विरोधातला हा विचार निर्णय, हा याचिका करण्याच्या मागचा मुख्य मूळ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनचा उद्देश आहे, असं मी आपल्याला सांगतो. त्यामुळे आता मुंबई उच्च न्यायालयात यावर काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. NCERTच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.